मग सांगितल्याप्रमाणे लहान वयात असताना जन्मल्यानंतर 4-5 वर्ष असताना डिसाईड करायला पाहिजे की नक्की हा काय कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे. सेकंड असा पार्ट येतो 10वीचा, माणसं लाईफ चेंज होतं. कारण नॉर्मली 1 ते 10वी पर्यंत एकच पॅटर्न चाललं असतं, पॅटर्न चाललं असतं. 10वीला गेल्यानंतर डिसाईड होतं की ह्याने आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं. तेव्हा ते डिसाईड होणं गरजेचं आहे. मग आपल्याला लक्षात घ्या, म्हणजे 8वी-9वीला असताना किंवा 5वीला असताना पण पत्रिका बघून आपल्याला डिसाईड करता येतं की ही पत्रिका सायन्सवाल्याची आहे, आर्ट्सवाल्याची आहे की कॉमर्सवाल्याची आहे. हा मुलगा CS किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा मग CA होण्याचं लॉजिक चांगला बुद्धी असलेला आहे का इंजिनिअरिंगचं लॉजिक असलेला व्यक्ती आहे, बरोबर, किंवा त्याला असं पूर्ण सोशल सायन्स किंवा यामध्ये जास्त रुची आहे किंवा काय आहे, किंवा त्याला शिकवण्यामध्ये प्रोफेसर शिक्षक होण्यामध्ये रुची आहे. हे आपल्याला पहिल्यांदाच कळतं की माणसाला योग्य डायरेक्शन तो कुठं जाईल, काय करेल आणि 100% सक्सेस कसा मिळेल. यासाठी आपल्या पत्रिकेचा आधार घेऊन त्याबद्दल सांगितलं आणि उपाय तसे दिले आणि ते केले की गॅरंटी आहे मला की त्या ठिकाणी सक्सेस त्याला मिळायलाच पाहिजे.